फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप ठीकच असणार आणि हसत खेळतच राहा. गुड मॉर्निंग सर्वांना. 2 मिनिटं थोडं पाणी. बाहेर जाऊन आली. आता स्वयंपाक काय बनवायचं वाटलं. मला पाण्यामध्ये काहीतरी कचराच उडाला. खिडकी खोलली ना आता म्हणून. रात्री कोणीच जेवलं नाही, तसंच पडलंय. डाळ पडली, भात पडले. आता मी ब्रेड आणला आणि अख्खं तसंच पडलं. बघितलं, भात पण तसाच आहे. तर मी आता काय करते, कारण की अंडा ब्रेड बनवेन आज. तर मी अंडा ब्रेड कसा बनवते, अंडा ब्रेड ते पण तुम्हाला दाखवेन. पण आता आहे ना, हा भात फ्राय करते, फोडणीचा करते. आता एवढा भात फेकला जाईल. एवढे महागाचे तांदूळ आणि फेकले राहिले. राग आहे तुम्हाला. बघा केवढा पडलाय. कारण की हे पण जेवले नाही, हे पण लवकर झोपून घेतलं. त्याच्यानंतर मी पण अंशूला बाहेर नेलं होतं. थोडंसं बाहेरूनच काही खाऊन आलो तू, तसंच राहिलं, खाल्लंच नाही काही. तर आता हा भात फ्राय करते. आज डब्याला भातच फ्राय करून मी, आणि या दोघांसाठी अंडा ब्रेड बनवून देते. चला पटापट कापून घेते कांदा टमाटा, मग भेटते तुम्हाला. मी आता मस्त की भात फ्राय करून घेते. त्यासाठी मी कांदा टमाटा हिरवी मिरची लसूण नाही साफ केला, तर ती लसणाला भरपूर टाइम लागतो. तेल एकदम कडक तापलं. थोडीशी शेंगदाणे पण टाकते, कारण की कसं शेंगदाणे असले तर एक हातात अर्धे भाज्यामुळे तर शेंगदाणेच टाकून मुलं त्यांना द्यावं लागतं. कांदा टाकते. फोडणीचं वाटलं खूप म्हणजे खूप आवडतं. पहिले आम्ही लहानपणी भरपूर खाल्लं, भरपूर. म्हणजे रात्री एवढं मोठं डाळ भात बनवलं ना, उरला भात पडायला सकाळी उठून पहिले फोडणीचंच करायची. मला भरपूर आवडतं. मला कांदा टमाटे यांना फोडणीचा भात आहे ना, टमाटा वगैरे जास्त टाकला तर खात नाही. ते बोलतो एवढं टमाटर टाकलं. आज खाऊ दे, नको खाऊ दे. त्यांच्यासाठी अंडा ब्रेड बनवणार आहे. अंशूसाठी पण अंडा ब्रेड बनवणार आहे. आणि का तर 2 दिवस झाले दळण आणून डब्यात टाकून ठेवलं. फक्त त्यांना बोलली मी एक काम करत, चक्की इथंच आहे आमचं, 5 मिनिटं कोणी चालत पण गेलं ना तरी सामान चालत ठेवून येईल. त्यांना बोलली तुम्ही दळणाचा डबा गाडीवर ठेवून या, मी येताना कामावरून येता घेऊन येईल. रोज मला आवडतात. काल पण मला बोलतात तू गहू डिमांडमधून आणले तिथे टाकून ठेवले का, म्हणजे हा. आणि त्यांना हे पण बोलली जर तुम्हाला पायाने कधी त्यांना पायाने उचलत नाही, तर बोलली तुम्हाला जर डब्बा कसा पुढे त्यांची गाडीवर ना पुढे नाही मागत. बोलली तुमच्या गाडीवर पुढे नसेल मागत ना, तर तुम्ही ते डायरेक्ट बॅग येत ना गव्हाचं, म्हणजे त्या नेऊन टाका. तर बोलतात हा. काल पण मला बोलतात मी टाकतो. आणि संध्याकाळी आली बोलली तुम्ही गहू टाकले, बोलत नाही मी नाही टाकले. आणि मला तर काही प्रॉब्लेम नाही, मला तर भात चालतो. मी एक दिवस खिचडी एक दिवस डाळ भात बनवून पण खाल्लं तरी मला काही फरक नाही पडत. त्यांनाच फरक पडतो, कारण की त्यांना भात नाही आवडत, त्यांना चपातीच लागते. बोलतात नाही. आता आज पण बोलले बघा, आज पण नाही टाकणार. आपल्याला आता मीच कामावर जातो मी टाकून देते. ते टाकणारच नाही, मला माहिती. त्यांची लय आळशी माणूस आहे. त्याच्यामुळे आज ते स्वतः मला बोलतात ती चपाती नाही करणार ना, दळण नाही टाकायचं. तर मी बोलली त्याला 3 दिवस झाले सांगते टाका. अखरीला त्या माणसाने नाहीच टाकलं. आज अखरीला मीच टाकून ते. मी तेवढं बोलले एक काम कर, अंडा ब्रेड बनव आता नाश्त्याला. मला एवढा भात होता एवढा फेकून थोडी देणार आहे. मी तो फ्राय करते. थोडा त्यांनी खाल्ला तर खाल्ला, कारण की शेंगदाणे टाकले म्हणून ते खातील थोडा. बाकीचं अंशू तर नाही खाणार. अंशूचं पण नाटाच्या खाली असं भात बीत असतो. तर भात बीत फक्त मला अंशू पण भात होतं, पण त्याला चिकन भात द्या हे द्या असं भात त्याच्या नाट्याच्या खाली जाणार नाही.
म्हणून मी शेंगदाणे टाकले थोडेसे, तर मी शेंगदाणे टाकले ते खातील. 2 मिनटं मी भात फ्राय करून घेते बोलली. आणि आता एक काम करते, लगे आते ना मी अंडा ब्रेड मी 10 वाजता बनवणार होती. आता अशी 9 पावणे 9 झाली. बोलली गरम गरम बनवाय, गरम गरम राहील. आणि आता ते उठलेत, त्यांना भूक लागली. बोलतो मला भूक लागली, मला बनवून दे. मी आता लगे आज अंडा ब्रेड पण बनवून घेते. तुम्ही खटला आलं त्यांना ॲडजस्ट पण चालू केलं तरी. फोडणीचा भात तर खूप म्हणजे खूप माझा आवडतं. खाऊन माझा पण फेकून कधी माजू नये. 2 मिनिटं मी धुवून पण येते, कापून पण येते. कोथिंबीर पण मला खूप लागते अगं साईकडे. कोथिंबीरवरून आठवलं करायचं. चला आता मी पटापट बनवते. 5 मिनिट भेटते तुम्हाला. माझं आता अंडा ब्रेड पण बनवायचं आहे. दाखवते तुम्हाला अंडा ब्रेड कसा बनवतो. अर्ध्या जोड्याचे अंडे घेतले, ते एका याच्यात फोडून घ्यायचे. मला वाटतं कमी होतील अंडे, बघू नंतर लागलं तर टाकू शकतो. पण तुम्हाला जसं क्वांटिटीत बनवायचं आहे ना तसं तुम्ही अंडे घ्यायचे. आता मी अर्धा डझन अंडे घेतले, त्याच्यासाठी मी एक मोठा ब्रेड आणले. पण मला वाटत थोडा मोठा ब्रेड अर्धा डझन अंड्यात होते. नाही झाले तर मग मी अजून वरतून 1-2 अंडे त्याच्यामध्ये टाका. सध्या 6 अंडे टाकते. बघा 6 अंड्याचं केवढं निघालं. आता याच्यामध्ये ना मसाले टाकते. मीठ, त्याच्यानंतर मिरची, मसाला आहे तो अख्खा मिक्स मसाला आहे, त्याच्यात सर्व आहे. हळद, बस. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तुमच्याकडे ते मिक्सीचं ग्राइंडर असेल, ते अंड्याचं त्याने केलं तरी अजून छान होतं. याला मस्त एकत्र करून घेते. आता याला मी एकदम चांगलं मिक्स करून घेते. तर त्याच्या गाठी गाठी राहून जातो माहिती आहे. आता खाताना लागतं, पण चांगलं मिक्स करून घ्या. अंशुला खूप आवडतं आहे. मी थोडं लेट करते. आता हे उठले, यांना भूक लागली बोलतात, बनवून देते. आणि मी हा एक ब्रेड घेतला, त्याच्यामध्ये हा मोठा ब्रेड घेतला होता मी, म्हणजे 40-45 रुपयाला. त्याच्यामध्ये मी अख्खं कापून घेतली स्लाइस. बघा अशी कापा, तुम्हाला जसं कापायचं तशी कापा. असे त्रिकोणमध्ये कापा. तुम्ही अशा दोघी याच्यात कापू शकतात. त्याच्यानंतर मी एवढं करून घेतलं. त्याच्यानंतर मी तेल पण गरम करायला ठेवलंय बघा. आणि लोखंडी तव्यामध्ये ठेवलंय तेल गरम करायला. कारण की का तर बोलली मस्त कडक होईल ना तेल, तर लोखंडी तव्यामध्ये ठेवलंय. भात पण माझं झालंय फ्राय होऊन. आता मी बघा पहिले आपण हेच काढूया. त्याच्यात अंड्यामध्ये असं डीप करायचं. आणि असे कापले ना का याच्यामध्ये 3-4 मावतात, म्हणून मग मी असंच कापून घेते. तीन 4 आरामशीर मावतील. बघा आणि याला एवढा टाइम पण नाही लागत. आता एवढे ब्रेड आहे ना, एवढे 5 मिनिटात होऊन जाते. फक्त तेल जास्त म्हणजे असं एकदम कडक पण तापू नका. जर कडक झालं तर मग गॅस स्लो करा, कारण की मग एकदम लवकर जळून जातात ते. बघा
कारण की जास्त तेल तापलं ना मग लगेच कडक होऊन जातात. कडक म्हणजे एकदम लाल 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 होऊन जातात. जास्त लाल पण नाही करायचे आणि जास्त कच्चे पण नाही ठेवायचे. तुम्ही कोणालाही नाश्त्याला देऊ शकता जे कधी आलेत तुमच्या घरी. आणि एवढं ऑइल पण नसतं त्याच्यात, काय एवढं ऑइल राहणार आहे. बघा किती मस्त लाल झाले. आता काढून तिथे टाइम नाही लागत त्यांना. तुम्ही ठेवलं पण ना संध्याकाळपर्यंत पण तरी ते असे नाही होत, कडक नाही होत. आणि तेल पण नाही लागत त्याच्यात. फक्त काढताना असं चमच्या बिमच्याने काढू नका, म्हणजे त्याच्यात तेल येतं. कसं याच्यात बघा प्रॉपर तेल निघून जातं. किती छान झाले. टाइम पण नाही लागत एवढा. कितीही करा कितीही काढा. बघा आता मस्त अंडा ब्रेड होतो. तर फटक्यात मी एवढे तळून घेते आणि मग भेटते तुम्हाला. फटक्यात पटापट होऊन जाते. आणि मग यांना पण चहा ठेवून देते, मग यांचा पण नाश्ता होऊन जाईल. चला पटापट तळते मग भेटते तुम्हाला. झालं माझे तळून. केवढे तळले तरी अजून राहिलं माहिती आहे तुम्हाला. अर्धे ब्रेड तसेच राहिले. आता अंडे मी आता अंडे आणायला पाठवते कोणाला, कारण की घरात 2च अंडे येतात. तर अजून अर्ध्या डझन अंडे आणते मग बनवते. बघा बाकीचं ठेवून दिले. अंशू उठल्यावर गरम गरम बनवून. चला मी पटकन कामावरती मग भेटते. माझे अख्खे कामं वगैरे झाले. आता अंडा ब्रेड बनवलं होतं, यांना पण आवडलं, यांनी खाल्लं. तर मी पण थोडा नाश्ता केला, फोडणीचा भात वगैरे खाल्ला. आणि अंशू झोपलाय. अंशू काल आम्ही याला गेलो ना, गार्डनला गेलो, एवढा जोरात पडला ना बिचारायला. बघा किती लागली, दाखवतो तुम्हाला. 4 अख्खा पाय बघा. दाखव बिट्टू दाखव. बघा एवढा जोरात पडला. ते त्याला आणि त्याच्या एका फ्रेंडला नेलं होतं मी. सिटी पार्कला नेलं होतं आम्ही. आणि असे पण कालपासून आमच्या सकाळपासून आहे ना पनोतीच लागली होती आमच्या मागं. तर पनोतीमुळंच लागलं मला वाटतं. लाईक किरकिरी होती आमच्या मागं काल. तर त्याला एवढं पडलं जोरात, एवढं लागलं ना त्याला जोरात. त्याची फ्रेंड आणि तो गाडी चालवत होता. एवढं लावून तर गाडी चालवत होता, मग गाडी बोलते सॉरी सायकल चालवत होता. ओव्हरटेक करायला गेला, जोरात पडला. आणि जोरात ते हँडल वगैरे अख्खं वाकडं झालं. तर जोरात पडल्यालाही लागलं. ज्या पायाला जास्त लागले तो पाय नाही, ज्याला खरजडलाय मुक्का मार लागला तो पाय त्याचा सुचलाय. आज शाळेचे खाडाच करेन. तो ट्युशनला जाईन भले, पण लय लागले त्याला काय माहिती. आणि अशी पण आमच्या मागे काल दलिंद्रच लागली होती. सकाळपासून किरकिर किरकिर होती आमच्या मागं. जाऊ द्या. चला अंडा ब्रेड कसा वाटला, तुम्ही रेसिपी कधी बनवून बघा, बनवा. यांना तर आवडला. आता अंशू ए मम्मा, अंशू ए अंशू, अंश अंडा ब्रेड खा. नाही हात नाही लावतो बेटा. अंडा ब्रेड खा. त्याला दुखतंय. मला बोलतो तुला बोललो ना हात नको लावू. चला आता भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तो पण तर बाय बाय. नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अंडा ब्रेडची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चला बाय.